का ग अर्चना, आला होता का रागिणीचा फोन? हां, पोचली होती ना बरोबर? झालं का म्हणते सिलेक्शन तिचं? हो हो ताई, तुम्हाला ते सांगायचंच राहिलं. आता बस थोड्या वेळ पहिले फोन आला होता मला रागिणीचा, की म्हणे ते जे आले होते ना जज लोक, त्यांना खूप चांगलं वाटलं परफॉर्मन्सचा रागिणीचा. आणि आता कन्फर्म झालेलं आहे की रागिणी त्या मोठ्या उत्साहामध्ये सहभागी होणार आहे, त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. मला आता खूप खुशी झाली बाई, खूप खुशी झाली. माझ्या बहिणीला सदैव कुठून ना कुठून निराशा भेटत होती, पण आता आज तिचं जे स्वप्न होतं ना, आणि बाबाचंही स्वप्न होतं की त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही दोघी बहिणीपैकी कोणीतरी एक पार्टिसिपेट करून तिथे जिंकायला पाहिजे आणि ती ट्रॉफी आम्हालाच भेटायला पाहिजे. आणि मला पूर्ण यकीन आहे की ती ट्रॉफी माझी बहीणच आणली जिंकून. अगं बाई, खूप चांगली न्यूज दिली ग. छान, आता छानपैकी आज शिरा बनवू. मग शिरा बनवू. रागिणी कधी येणार आहे घरी? मी तिला म्हटलं होतं की जसं भाजीपाला घ्यायला येणार आहे मी तिकडे मार्केटमध्ये, तर मी येते म्हटलं. पण काहीचं आता बहिणी स्वतः जाऊन आणला भाजीपाला, तर मला काही जायला भेटलं नाही. आता मग रागिणीला कशी येणार ती? तर ऑटोमॅटिकली कधी येणार मग इकडे? तर मी म्हटलं प्रेमजीला फोन केला, तर ऑफिसहून निघाली प्रेमजी की म्हणे मी जातो संगीत निकेतनमध्ये आणि रागिणीला तिथूनच घेऊन येतो म्हणे. अगं बाई, चल छान झालं. छानपैकी आज मग शिरा करू आणि पुरी करू. तिला आवडते रागिणीला? हो हो, रागिणीला खूप आवडते. चांगलं झालं बाई. टायमावर म्हटलं ते आले. आदित्यजी आले बाई टायमावर, तर म्हणून जमलं बाई. नाही तर उशीर झाला असता. तो कसं जो टायमाची कदर करते आणि त्याच्यामुळे पण एक इम्प्रेशन पडते ना. हो बाई, भाऊजी टायमावर आले आणि बरोबर रागिणीला घेऊन गेले आणि बस 10 मिनिटात म्हणजे ते लोक आले. हो का ग बाई, बरं झालं बाई. पण तेच ना, ज्याचं मन चांगलं आहे ना, ते म्हणतात ना, मन चंगा तर कटोती में गंगा. हे गोष्ट बाई खरोखर आहे. मन चांगलं आहे बाई ना रागिणीचं, लय चांगल्या मनाची आहे ती पोरगी, म्हणून तिचं चांगलंच होईल. काही काळजी करायची आवश्यकता नाही. मी तर म्हणतो कॉम्पिटिशन पण त्यांनी जिंकणार. हो हो ताई, कॉम्पिटिशन पण माझी बहीणच जिंकणार, मलाही असं वाटते. तिच्यामध्ये खूप लगन आहे ना काहीतरी करण्याची. कॉम्पिटिशन ते जिंके नाही, सर्वांचं नाव रोशन करेल. ताई आपण चालसान ना कॉम्पिटिशन पाहायला? हो हो, नक्कीच जाऊ ना. पण बाई आपल्याला आता बाई तिकीट घेऊन द्यायला पाहिजे. त्या मोठा उत्सव असते ना, त्याचे तिकीट आधीच घ्यावे लागतात म्हणते. नाही ना, रागिणी पार्टिसिपेट करत आहे ना, तर रागिणीकडून तिकीट मिळतील ना आपल्याला. पासेस मिळतात ना, फॅमिली पासेस. हो का ग, मग काय आहे, मग बिंदास आहे, जाऊ ना आपण. का बरं नाही जाऊ? एवढा मोठा प्रोग्राम राहणार बाई ना, मोठा उत्सव असतो तो संगीत महोत्सव. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला किती हे लागते, आणि तिथे आपल्या रागिणींनी पार्टिसिपेट करत आहे. आपण तर जाणारच आहे, नक्की जाऊ. हो हो वहिनी, आता छानपैकी रागिणी येत आहे ना. आता म्हटलं हरतालिका वगैरे होऊ देते, मग नंतर रागिणीला घरी पाठवून देणार. पण आता 8 दिवस राहू देते माझ्याकडे, मला पण करमते ना. माझी बहीण असली की आता नवीन थोडं हुरहुर वाटते. मग रागिणीची पण इच्छा राहायची माझ्यासोबत, तिला पण थोडं सॅड वाटत होतं. तुम्हाला माहिती आहे ना आमची बहिणी कशी येतं, किती तमाशखोरपणा केला होता राखीला. मग तिचं रागिणीचं मन पण नाराज झालं होतं. आम्ही दोघी बहिणीचे मन नाराज झाले होते. मग त्यासाठी म्हटलं थोडं मूड पण फ्रेश होते, म्हटलं चल माझ्या घरी, मलाही चांगलं वाटते. म्हणून मी रागिणीला घेऊन आली. आता छानपैकी एवढी चांगली न्यूज दिली ना, आता मी काकूला पण फोन करते. नाही, काकूला फोन केला असेल रागिणीनी, पण रागिणी आली की मग मी पण करते, व्हिडिओ कॉल करतो आम्ही. चला ताई, मग आता मस्त शिरा बनवतो गुळाचा, आणि पुऱ्या रागिणीला आवडतात. हो हो हो, चल बनवून घेऊ मस्त छानपैकी. तूप वगैरे, तूप गूळ टाकून छान सुजीचा बनवून घेऊ. जाळी जाळी सुजी आहे ना, जाळी सुजी आहे, छान लागते हलवा त्याचा. हो हो हो, मॅडमजीसाठी हलवा पुरी चालली आहे बनवणं. वा 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 वा, मोठा तीर मारला. संगीत महोत्सवमध्ये नंबर लागला म्हणजे तिचा, माझ्या भावामुळे. डोंबडी संगीत महोत्सवमध्ये पार्टिसिपेट करत आहे का? तिचं तोंड तरी पाहिलं का? तिचं तोंड पाहून रिजेक्ट करायला पाहिजे होतं जज लोकांनी. असं जर तोंड आहे तिचं. डोंबडी कोणी काढली? माझ्या आधीच्या गाडीवरती बसून गेली, हिंमत काही झाली तिची काय मी बसायची गाडीवर? लाज पण नाही वाटली? आपण एवढं खराब दिसतो आणि एवढं हँडसम मुलाच्या गाडीवर बसण्याचा अधिकार तरी आहे का अशा बसरीत मुलींना? हो ना. वाव, काहीतरी आहे का? पहिले तोंड नाही पाहायला पाहिजे का मुलींना? ज्यांचे रंग गोरे आहेत, त्या सुंदर दिसतात, त्यांना सुंदर नवरे भेटतात. अशा डोंबड्या डांबलेला भेटतात का? कितीही ट्राय मारलं तर काही नसते. सगळे लोक चेहरा पाहतात. चेहरा ज्याचा सुंदर तोच सर्वात जगात सुंदर, आणि तोच सर्वांना आवडतो. चेहरा सुंदर नसला तर त्याला कोणी पसंत नसते करत. आणि एवढा हँडसम मुलगा रूपाने सर्व होत असते. रूप महत्त्वाचं आहे, गुण महत्त्वाचे आहे नाही. सर्वांचं म्हणणं असंच आहे. समाजाची धारणा बी तेच बनलेली आहे. आणि खरं खरं बोलतात लोक काय चुकीचं बोलतात का? गुण कसे असो ना, गुण किती खराब असो, तो वाईट असो, चुगलखोर असो, कोणाचं बरं पाहणारा नसो, जशी की मी
पण गोरी आहे ना तर सगळे मला चांगलं म्हणतात. कारण की रंग गोरा असणं म्हणजे सर्वात अप्रतिम वस्तू आहे ती. रंग छान असणं बाई. नाही काय रंग काळा आणि डोंबळा असला आणि मन तुमचं एकदम शुद्ध पांढरं असलं, मन कोणा पाहिलं तशी ती रागिणी आहे. तिला कोण पसंत करते? कोणीच पसंत नाही करत तिला. रंग काळा आहे तिच्यामुळे. तोंड चांगलं नाही सुद्धा नाही. आपण गोऱ्या चिकण्या चोपड्या हा किती सुंदर दिसतो. आपल्याला तर कोणतेही मुलं आपल्याशी लग्न विवाह करायला तयार होऊ शकतात. आपल्याला चांगलाच भेटेल. मला तर हँडसमच मुलगा भेटेल. पण तिची लायकी नाही रागिणीची, डोंबळीची. नाजुका ताई, अगदी बरोबर बोलल्या तुम्ही. काही चुकीचं नाही बोलला. सर्वांना असंच वाटते ना की रंग सुंदर असणं आवश्यक आहे. आणि डोंबळ्या मुलींचं कधीच चांगलं होत नाही. मी पण सहमत आहे मताशी. चेहरा सुंदर असणं आवश्यक आहे, मन सुंदर असणं काही आवश्यक नाही. मन कितीही कपटी कुटीर असलं तरी चालणार. पण माणूस वरून सुंदर पाहिजे. अंदरची सुंदरता कोणी पाहिली? कोणीच नाही पाहिली. हो माय, मी बी तुमच्या समर्थात आहो. रंग गोरा पाहिजे बाई. रंग गोरा पाहिजे. मन काही चांगलं नसलं चालते. मन कोणा पाहिलं माय? लोक समोर येताना आपल्याला पाहतात. लोक तर म्हणतात ना गोरा चिट्टा सुंदर आहे दिशाले, पोरगी सुंदर आहे दिशाले. मनाचं काय करताय? पाहू मग कशी निघते मग पोरगी. पण रंग रपानं चिकणी चपडी पाहिजे. जशी मोनिका आहे माई सून होणारी. गुणाने चांगली आहे, मनाने चांगली आहे, रंगाने चांगली आहे. पण मम्मी ते तर ठीक आहे. आपल्याला काय करायला त्या डोंबडीचं काही होती तिकडं. पण हे पाहिजे ना, महाराणी सिलेक्ट झाली तर तिच्या मायबापानं उत्सव म्हणायला पाहिजेत ना. हे काय आपल्या घरात तंग करून राहिली. वहिनीची बहीण आपली कोण लागते ते? हो ना, बघा ना त्या किती हिंमत होते यांची. म्हणजे तिच्यासाठी म्हणते सिलेक्ट झाली तर ते माया बलेनं सिलेक्ट झाली. ते मी असेल तिथे सिलेक्ट होऊच नसतं त्याला हिला रागिणीला. बघा ना किती खुशा मिळवल्या दोघीजणी. ह्यात अशा राहतात ह्या मोठ्या ताई आणि हे अशा राहतात जशा क्या सगळ्या बहिणी आहेत. सगळ्या बहिणीत प्रेम नाही एवढा जाव जेठाण्यामध्ये प्रेम आहे. अगं बाई काय झालं? मी तर सगळं एकत्रित काय झालं जमा. उर्मिला वहिनी तुमची छोटी बहीण तुमची छोटी ते डोंबळी बहीण ते झाली कोणत्या कॉम्पिटिशन होते ना आपल्या इथं संगीत महोत्सव, त्याच्यामध्ये सिलेक्ट झाली. तर त्याच्या सिलेक्ट होण्याच्या खुशीमध्ये बावल्या झाल्या म्हटलं. मोठ्या वहिनी आणि ह्या अर्चना वहिनी. आता तुम्हाला एक स्वयंपाक करा मग तुम्ही बी. तुमची लाईनी बहीण सिलेक्ट झाली तर मी कशाला करेल स्वयंपाक? बहीण आहे अर्चनाची तर मी कशाला करेल? करणाऱ्या करतील. अगदी बरोबर बोलल्या. अगदी बरोबर बोलल्या. काय ना कशा गोंग आहेत दोघी जणी गोड्यामध्ये गोष्टीमध्ये किती गोंग आहेत पा. त्याला भान नाही आहे कोण आलं सासू आली कोण आलं. चालू टमाटम गोष्टी. हो अर्चना हाय योगिता मस्त गोष्टी चालू आहेत माझ्या तुमच्या टमाटम गोष्टी करू राहिल्या. काहीच्या खुशीत नाही चालू आहे बापा. शिरान पुरी तुपाची खीर. बापा कोणता उत्सव साजरा करू राहिला का तुम्ही? आता बाई नाही ते म्हटलं रागिणी आहेत ना रागिणी. तर रागिणी आता ते संगीत महोत्सव होत नसतो का आपला सर्वात मोठा. तर तिथे हे सिलेक्ट झाली रागिणी सिलेक्ट झाली. आणि आता त्या संगीत निकेतनकडून ती त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. तर ते सिलेक्ट झाली या खुशीमध्ये आम्ही म्हटलं काही गोळ करायचं. आता थोड्या वेळ पहिले फोन आला होता रागिणीचा की मी सिलेक्ट झाली म्हणून. बापा होता नवरा स्वतःला आवरा अशी गोष्ट झाली बाई ना या घरातनी म्हटलं. का व योगिता ती बहीण आहे का ते रागिणी का ती बहीण आहे का? एवढी खुशी तुले महिना का सिलेक्ट झाली असती का कोणी आपल्या घरातलं सिलेक्ट झालं असतं तर वाटलं असतं शिरा करा ना का पुरी करा ना खीर करा. हे काय आहे बापा आपली मायसुनीची बहीण ते कोण लागवली महिना त्यात नाही कोणीच लागत नाही. मग तिच्यासाठी एवढ्या काय मारवल्या बांधण्यासारख्या का बांधले ना का तुम्ही उड्या मारवल्या या झाडाच्या त्या झाडावर. आता बाई पण ती माझी बहीण आहे ना. माझी बहीण आहे तर या नात्याने या घरची मी सून आहे. तर माझी ती बहीण असल्यामुळे मी एवढं तर करू शकते ना. सेलिब्रेट तर करू शकते ना. मी दुसरं काही म्हणत नाही आहे. शिरा आणि पुरीच बनवत आहे. सर्वच खाणार आहेत ना. माझी बहीणच खाणार आहे का एकटी? बाप रे बाप. अगं बाई मम्मी किती जबान आहे लंबी. चरचर बोलते ती वहिनी. पाय तुला शब्द देऊ राहिली. म्हणजे की म्हणजे तिचं म्हणणं असं झालं वहिनीचं की बाबा माझी बहीण आहे तर तुम्ही खुश नाही आहे. तुमची जीवा देऊ राहिली. मग आम्ही करू नये का? काय करू जास्त फक्त पुरी आणि शिरा आणि तुपाची खीर करत आहे. तर काय झालं मग करत आहे तर बाप रे बाप किती मोठा शब्द बोलून देते हे वहिनी बोलण्यामध्ये. ताई तुमचं चुकीचं आहे असं.
त्या वेळेला तुम्ही न विचारता न बोलता काही तुम्ही सांगितलं पण नाही. जशा तुम्ही योग्यता ताईला सांगत आहे तुमचं काम त्या वेळेला सांगणं आहे. या तुमच्या सासू आहेत, या घरातल्या सर्वात मोठ्या व्यक्ती आहेत. सर्व यांच्यानुसार चालते ना आपल्या घरामध्ये. तर तुम्ही यांना विचारायला पाहिजेत ना की माझी बहीण सिलेक्ट झालेली आहे. आत्याबाई मी थोडंसं गोडधोड असं जेवण करते, हे सर्व जिम्मेदारी तुमची आहे की आईला विचारायला पाहिजे तुम्ही. तुम्ही तर मनानेच करताय बाप्पा, जशी तुम्ही सासू नाही, या घरातले सूनच आहे. मोनिका, त्याला संस्कार म्हणतात, संस्कार. इथं संस्कार नावाची चीजच नाही आहे ना. बिलकुल करायची नाही. ना खीर ना पुरी ना शिरा काहीच बनत नाही या घरामध्ये. आम्ही काय तुला काय खाणार दिसला काय? आम्ही काय मरतो का ते खायला? काहीच बनत नाही या घरात. नाही म्हटलं ती बहीण आहे तर जाऊन त्या माहेरी जाय आणि तिला घेऊन जा त्या बहिणीले. साधं जे जेवण मी म्हटलं होतं मग करायचं तेच बनवायचं. चेंज कसं काय केलं? मी म्हटलं होतं का पुरी बनव खीर बनव? बिलकुल नाही. मॅनेजमेंट करायला लागते घराचं. म्हटलं राशन कसं वर नाही आलं मग घरचं उडत की गैरे गैरे नत्तो खैरे येतील. तुमच्या घरी तर काही येईल मग. तर भावाला नोकरी लागेल, तर भावाला डमकं घेईन. मग इथं सेलिब्रेट करसान का तुम्ही? तुमच्या घरी जा. ती बहिणीला राहू दे राहिली मी 2-3 दिवससाठी. तेच मोठी गोष्ट. उपकार म्हणा. मला तुमच्या माहेरातलं कोणीच मानत पाहिजेत नाही. मला तुम्हाला कोणीच आवडत नाही त्या माहेरातलं. आज तुला म्हणतो मी. का बरं नाही आवडत माझ्या माहेरातलं? काय केलं माझ्या बहिणीनी? माझ्या बहिणीने काय केलं? तुमचं गणगोत येत नाही का त्या बाई? आणि ह्या मंदिराताई आहेत यांचं गणगोत येत नाही का घरी? नेहमीच येतात. फक्त मला आतापर्यंत मोठ्या ताईचं गणगोत दिसलं नाही. बाकी सगळ्यांचं गणगोत येते ना. अगं बाई, माझं नाव कशाला घेत आहे गं अर्चू? माझं नाव कशाला घेत आहे? माझे आई बाबा येतील. तिचे मायबाप हलकट नाही आहेत. ती मायबाप आहेत. काय दिलं वा? 2 साया दिल्या निघून. म्हटलं दुसऱ्यांना कोणी करून पाठवलं माघोरी तुले? काय पाठवलं? खाली हात भिकायसारखं लावून दिलं लंगा मागं. आणि काय माघारी यायच्या वखत आहे? तू त्या बहिणीला शरम यायला पाहिजे. जशी माघारी यायच्या वेळेस शरम यायला पाहिजे. तुमच्या गणगोताला तुम्ही माघारचं तुम्ही पाणी नाही प्यायला पाहिजे. पिता कटो खाता कटो खाली माना करून जेवता. आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, गणगोताला लाज वाटायला पाहिजे. आणि या मोठ्या सुनीची मायबाप यांना काय दिलं? काय येतील तोंड दाखवायला मला? राहिली उर्मिलाची गोष्ट. उर्मिलाच्या मायबापानं फर्निचर दिलं होतं, किती दिलं होतं म्हटलं. सोनं केलं, अखंड भाग्यवती पोत केली, झुमके केले, कान्याच्या पाटल्या केल्या, बाल्या केल्या. आणि तिले 4 सोन्याच्या बांगड्या केल्या, पायात मोठे मोठे पैजप केले, 4 कानाच्या जोड दिले, बिंदियाचा जोड आला, नाकातली मोठी नथ आली, सगळं सोन्याचं आलं तिले. आणि तुम्ही काय आणलं? 4 महिने आल्या गळ्यात घालून आल्या बापाच्या घरून. सगळं माया टाकलं गळ्यात सोनं घेणं. बोलायला नागतर हे का तुम्हाला? अगं बाई, आता रागिणी पण येणार आहे. रागिणीच्या यायच्या पहिले मला आवाज मिटून टाकायला लागणार आहे. या बुढीसंग जास्त बोलायला लागणार नाही आहे मला. कारण की आता पहिला कोणत्याच गोष्टीची मर्यादा नाही आहे. रागिणी जरी सर्व शब्द सांगितले, हे सर्व जाऊन ते काकाला सांगेल आणि ते पण आताच चालली जाईन इथून. नाही असं नाही होऊ द्यायला गेलं मला. माझी बहीण आज खूप खुश झालेली आहे. ती याच्यामध्ये सिलेक्ट झालेली आहे. आता प्रेमजी आणि ते येतच असतील घरी. त्यांना जर अशी गोष्ट माहीत पडली तर खूप खूप वाईट होऊन जाणार. माझी बहीण खूप नाराज होऊन जाणार. झाली बोलती पण झाली. तोंडात आवाज नाही दोघींच्या बी. दोघींच्या तोंडात आवाज नाही येत ना. माझ्या गणगोताचं बिलकुल नाव काढायचं नाही. आणि तुमचं गणगोत कोणी माघारी पाहिजे नाही. उभ्या उभ्या या उभ्या जा. काही दिलं नाही भिकाऱ्यांना मला. अगदी बरोबर बोलली मम्मी. काही चुकीचं नाही बोलली तू. त्यांना लाज वाटायला पाहिजे. पुरुषच्या घरी कसं यायचं तर लंब तोंड करून घेऊन कसं यायला पाहिजेत तर तोंड तरी पाहिजे पुरुषच्या घरी यायले. मग नाही तर काय. मी काय म्हणते आता बाई, जे झालं ते झालं. राहू द्या ना, कशाला वाद बळवत आहे. आणि राहिला प्रश्न काही बनवण्याचा, तुमची इच्छा नाही आहे ना तर आम्ही काहीच बनवत नाही. आम्ही गुळाचा खडा देऊ तिच्या हाती आणि आम्ही आमचं सेलिब्रेट करू. गोड खाण्याशी मतलब आहे. तुम्ही नाही म्हणतात ना, पुरी पण नाही बनवत आणि शिरा पण नाही बनवत. मला काही फरक पडणार नाही आहे. नाही बनवलं काही बनवलं तर साखर खा, गोड खा, काही खा. काही जरूरत नाही म्हणायची शिरा ना पुरी ना. तू एवढं वर मी आलं माझ्या घरचं म्हटलं. समजलं की नाही? बरं आहे बाई, तुम्ही नाही म्हणता ना तर बनवत नाही बस. पण प्लीज हात जोडते. आता हा तमाशा वाढू नका. हे इथंच बंद करा. मी हात जोडते. राहू दे नाटकं नको दाखव. मोठे नाटकं करतो. कामं ना करत, धंदे ना करत. बस त्याने ह्या गोष्टी पाहिजे इकडे तिकडच्या. हे सिलेक्ट झालं ना ते सिलेक्ट झालं, डमकं झालं ना टमकं झालं. मोठं हुशार आहे मायबापाच्या घरचं. मायबापाला विसरायचा प्रयत्नच करत नाही उलचक. पण जरी पाहिलं तरी मायबाप करत राहतात निरा. मग येताच खायला लग्नच खायला करता. मग आई काय आहे ते फक्त मी ऐकू राहिलो. मी ऐकत आहो, सर्व गोष्टी मी ऐकल्या, त्यानंतर मी बोलत आहो. चुकीचं आहे तिथं. मला बोलणं आवश्यक आहे. मी अर्चूचा हात पकडून 4 चौघात तिला लग्न लावून माझ्या घरी आणणं आहे. तिची मान मर्यादाची रक्षा करणं हे माझे बी काम आहे. आई, हे तू किती चुकीचं बोलत आहे. तिची बहीण का बरी नाही? तिची बहीण तिचे गणगोत का बरी नाही आपल्या घरी? त्यांना आपल्याला मुलगी दिली तर आपल्या घरी येतील पण नाही का? ते खूप चांगले लोक आहेत. मला एवढा मान सन्मान देतात. माझे जवळ बॉल करत त्यांचं तोंड नाही चुकत. एवढे चांगले लोक असताना तू यांचा अपमान करू राहिली. पैशाचं काय आहे? पैशाचं काही नाही आहे. पैशापेक्षा मोठा मान असतो आणि त्यांना तो मला मान सन्मान दिलेला आहे. आई तू एकदम गलत आहे तू एकदम. बरोबर आहे. मस्त गोष्टी ऐकतो तू. माहिती आहे, लपून गोष्टी ऐकतो. यांना माहीत असेल म्हणून ते ह्या चूप बसले.
हे वांडा आहे हे अर्चना रे वांडा आहे मला वाटलं नाही होतं एवढी शातीर अशी म्हणून एकदम तू पॉईंट पॉईंट खेळतो ना तुला बराबर माहिती आहे नवरा कोणत्या टायमाला येते बराबर माहिती आहे तुले बराबर चाला चालतं तू हे भोली भाली शकल आहे ना हे याच्या मागं लय शातीर बाई लपलेली आहे मी तुला बरोबर ओळखतो तुला बरोबर ओळखतो मी दानून मायला का भांडण लावायचा प्रयत्न आहे तुया दानून भांडण लावायचा प्रयत्न आहे तुया नाही आत्याबाई मी कशाला भांडण लावेल मी कशाची शपथ घेऊन सांगते मला माहीत नाही हे प्रेमजी कधी येतील काय येतील मला कधी कल्पना नाही आली या गोष्टीची मी फक्त चूप बसली मला वाद नाही घालायचा आहे आत्याबाई घरामध्ये माझी बहीण आलेली आहे माझ्या बहिणीच्या कानावर या गोष्टी जातील तर तिला काय वाटेल तिला चालेल नाही घरून नाही मला कोणतं इथं माया कोणत्या नाताच्या भाषात तुझ्या हातून करून घेणार मला राहायचं तर अशी हा मी तिखट एकदम बोलेले तर माझा स्वभाव कसा आहे मध्ये नाही पटत ते गणगत आई तिचं गणगोत ते माय गणगोत त्यांचा जवळ हाव मी आता ते माय बी गणगोत आहे आता ते का मायासाठी नाही येईन का माया घरी तर येईनच ना राहिला प्रश्न ते त्यांना बनवायचं आहे ना अर्जुले वहिनीले बनवायचं आहे रागिनी एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये ते सिलेक्ट झाली ते एवढ्या मोठ्या संगीत महोत्सवमध्ये तिचा नंबर तिथे लागला ती त्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली त्या पोरीले मग त्याच्यासाठी आम्ही खुश आहोत ते खुश आहे मग आता ते आपल्या घरी आहे मग आपल्या घरी इथं सेलिब्रेशन होईल ना काय म्हटलं तिनं का केक आणा का डेकोरेशन करा अशा कोणत्या गोष्टी म्हटल्या का साधी पुरी आणि शिरा हे काय लय मोठी गोष्ट झाली का तुपाची खीर लय मोठी गोष्ट आहे का हे तू एकदम जुनी टाईपची सासू बनून असेल चढ नको करू सुनांचा खबरदार मी साईन करणार नाही या गोष्टी माझ्या बायकोसाठी मला बोलावंच लागणार आहे काय आहे रे काय आहे बिलकुल नाही म्हणतात मी म्हटलं माझ्या घरात नाही बनीन मग काही हो तमाशा हो का काही हो प्रेमजी तुमचे हात जोडते कुठे आहे रागिनीला ह्या गोष्टी माहीत नाही पडल्या पाहिजे प्रेमजी जाऊ द्या ना आत्याबाईंनी जे सांगितलं ना मेन्यू मगच बनवायचं आहे काय मी तेच बनवते लागेल तर आम्ही गुळाचा खडा वगैरे खाऊन ते सेलिब्रेट करू शकतो मग तोंडच गोड करायचं आहे ना तुम्ही प्लीज बोलू नका कुठे आहे रागिनी कुठे आहे अजू असं जरुरी नाही आहे माझ्या घरात तिची सन्मान नाही आहे हुराला की एवढी मोठं तिनं ऑपॉर्च्युनिटी हासिल केली एवढ्या मोठ्या शोमध्ये ती पार्टिसिपेट करत आहे त्या माझ्या घरच्यांना नाही आहे तर बाहेरचे लोक आहेत ना शांता काकूला माहीत पडलं आम्ही रस्त्याने येत होतो तर शांता काकूने तिला लगेच घरी नेलं आणि एक पिढ्या डबा घेतला तिथंच हलवाईकडून आणि ते तिचं गोडतोंड करत आहे की इतक्या मोठ्या शोमध्ये तू पार्टिसिपेट करत आहे म्हणून शांता काकूच्या घरी आहे तर ते येतेच थोड्या वेळात नाही बघा बाई बाहेरचे लोक माझ्या बहिणीचं कौतुक करत आहे पण मी किती बहीण अभागी आहो म्हणजे माझ्या घरी माझी बहीण असून तिच्यासाठी मी थोडंसं काही सेलिब्रेशनसाठी काही करू शकत नाही हे ड्रामा तिकडून दाखव मी तर सांगून देतो बाई जर काय घरात शिरापुरी काही केलं तर मी फेकून देईन ते झर फेकून देईन घराच्या बाहेर मग मला काही म्हणत नाही मला काही म्हणत मी चालेल मग काही हो तिकडं भांडणं हो का धुलना वाजव माहीत तुझी आहे मी करूच देत नाही माझ्या घराच्या किचनमध्ये बनीनच नाही आणि मी बनलंही तर मी सरकन फेकून देईन दादा घर आईचं आहे ना तुम्ही असं नाही बोलू शकत ना आई बरोबर बोलत आहे आईच्या मनाने ऐका लागेल ना वहिनीने आईला सांगितलं नाही पहिले मोठ्या वहिनीला येऊन सांगत आहे माझी बहीण सिलेक्ट झाली आईचं बरोबर आहे आईचं काही चुकलं नाही आहे हो आत्याबाईचं एकदम बरोबर आहे काहीच चुकलेलं नाही आहे आत्याबाईला सांगायला पाहिजे की मोठ्या वहिनीला सांगायला पाहिजे मी तर पहिल्यांदाच पाहते बाबा या घरामध्ये असं मी नाही पाहिलं कुठे सासूला मान असतो बाबा पूर्ण पहिले काही गोष्ट सासूला सांगायची असते तर मग नंतर आत्याबाईंनी म्हटलं असतं परवानगी पण दिली असती पण आत्याबाईला न सांगता हे आपल्यामध्ये सेलिब्रेट करत आहे नंतर सर्वात शेवटी आत्याबाईला सांगितलंही नाही आत्याबाईनं ऐकलं म्हणून माहीत पडलं आत्याबाईचं एकदम बरोबर आहे काही चुकीचं नाही आहे मला तर वाटते पूर्ण बरोबर आहे आत्याबाईचंच हो मम्मीचंच बरोबर आहे सर्व आई हे काय जिथे आहे अशी फालतूची शिरा आणि पुरी ही काही लय मोठी गोष्ट आहे का लय मोठी गोष्ट आहे का खीर वगैरे बनवणं हो मायासाठी लय मोठी गोष्ट आहे बाबू माई गोष्ट जर आता इथं कोणी काटली तर मी सांगून देतो माझ्या बापाच्या पोटची नाही म्हणसान मला तुम्ही माझ्या बापाच्या पोटचीच नका म्हणसान कोणाला खाऊ दिलं तर सगळं फेकून देईन झर आणि तिच्या बहिणीला खरा वाटो कोणाला खरा वाटो मी लय तमाशा करणारी बाई हो निर्मला म्हणतात निर्मला बरं म्हणजे तू गलत गोष्टी करू राहिली तरी सुद्धा म्हणून राहिली माझं घर आहे चल ठीक आहे मम्मी तुझं घर आहे ना मान्य करतो तू सासू आहे ना याची तेही मान्य करतो चल तू म्हणत आहे ना की हिनं तुला पहिले सांगितलं नाही वहिनीला सांगितलं ते मी मान्य करतो बस माझी बायको बोलत आहे मान्य करतो गोष्ट पण आता तू माई माया आहे ना मी तुझ्या पोरगा हाव किचनमध्ये नाही बनीन पण मी माझ्या पैशानं स्वतःच्या पैशानं ऑर्डर करतो ऑर्डर करून ऑनलाईन बोलावतो खाणं खीर गुलाबजामुन शाही थाली ऑर्डर करतो माझ्या सालीसाठी माझ्या बायकोसाठी माझ्या मोठ्या बहिणीसाठी माझ्यासाठी आणि त्यासाठी 4 शाही थाली ऑर्डर करतो मग आता कसं मग आता तू म्हण मला आता नाही घरातल्या किचनमध्ये नाही बनीन बाहेरून येईन चल होय झालं आता हा पैशाचीच बरबादी ना इथं हेच वाटते नवऱ्यानं माय का मायचं काहीच ऐकू नाही झालं शांत ठेव म्हण माय पोरातनी भांडण लावून झालं का शांत म्हणते बरे म्हणतो की सुनीचा छळ चालू आहे इथं सासूचा छळ करू राहिली सून ते दिसत नाही माय आणि पोरातनी भांडण लावून देऊ राहिली आता तुम्ही जाता का माझ्या रूममधून हा रूम माया आहे हे बेडरूम माया आहे तुम्ही जायची कृपा करा मावर माझ्या रूमच्या बाहेर वाचा सगळेजणी चल मम्मी दादा हाकलून दिला पाहिजे ना आपल्याला त्यांच्या बेडरूममधून आम्हाला काही शौक नाही आहे आणा का काही करा राजा थाले आणा का कोणतं राजा बघा आणा मला काय करावं लागते ते पैसे आहे तू कमवतो जेवढं घरात द्यायचं तेवढं घेईन मी बाकी तिकडं काही करा तुमचं मला काय सांगता आणा ना काही बी अर्चना इथं काय आता मोठे डोळे करून असं काही भाऊ नको योगिता चला स्वयंपाक करा तुम्ही दानसन राजभो आम्ही नाही आम्हाला जे घरचं जेवण आहे तेच खातो चला बनवा स्वयंपाक
चल हो नाजुका, चल हो मोनिका, चला. खरंच बाबा, अशा जर सुना असला घरामध्ये तर घर तर कधीच टिकणार नाही आहे. हो ना मोनिका, बरोबर बोलली ग बाई तू. हां बरोबर बोलली. तुझ्यासारख्या सुना असल्या घरात बघ किती समजदार आहे तू. भाग्याबाई मोनिका मैसून म्हणून राहिली आणि ह्या पा दुर्भाग्यावाला सुना. हो महाराणी, हो जाता का नाही? हो हो आता बाई बस निघत आहो आम्ही, निघत आहो. सांगून देतो 1 घंटा स्वयंपाक पुरा रेडी लागेल मला. 1 घंटा तर स्वयंपाक बनला नाही ना, स्वयंपाक तो फेकला जाईल. मग सांगून राहिली मी. बाबाले जेवण पाहिजे टाइमवर, माहिती आहे तुम्हाला का? फक्त आता उत्सव म्हणून राहता बहिणीचं सिलेक्शन झालं, बहिणीचं सिलेक्शन झालं. का कुठं अमेरिकेला थोडा चालली ते एवढं तिचं उतत करून राहिला तर. तुम्ही जा बरं सगळेजण बाहेर लवकर. जा, आम्हाला थोडं 2 गोष्टी करू द्या आमच्या बी. जा 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 लवकर. अरे चिमेल डोळ्याची चालली. थांबलो का त्या बेडरूममध्ये? शोकाला आम्हाला थांबायचं इथं.